मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 4 कंपन्या बघणार आहोत. चारही कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत. डबल डिजिट सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ असलेल्या आहेत. भविष्यामध्ये चांगला परतावा ह्या देऊ शकतात. पहिली कंपनी आहे कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज. 1303 वर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि ही APIs निर्मिती आणि सोर्सिंग, तयार फॉर्म्युलेशन, R&D, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, USA आणि इतर राष्ट्रांमध्ये क्लिनिकल संशोधनामध्ये गुंतलेली असलेली आपण बघू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 9,898 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि पी जर पाहिला तर 21.6 म्हणजे पी पण चांगला आहे. ROC 25.5, ROE 23 आहे आणि फेस व्हॅल्यू 2 आहे. ROC व ROE या कंपनीचे चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. EPS पाहिले तर मस्त वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी सतत वाढवत आहे. मिडियन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी जर पाहिलं तर जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. सेल जर पाहिले तर जून 2013 पासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 127 करोडचे सेल्स 1694 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट 14 करोडचं नेट प्रॉफिट हे 461 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ मी जसं सांगितलं डबल डिजिट आणि चांगली असलेली पाहायला मिळते. आणि गुंतवणूकदाराला किती पैसे बनवून दिले तर 10 वर्षात 43% CAGRनं कंपनीनं पैसे बनवलेले आहेत. 5 वर्षात 25% आणि 3 वर्षात 29% आणि चालू वर्षामध्ये तर 77% कंपनीनं पैसे बनवलेले आहेत. रिझर्व्ह जर पाहिलं तर 2,301 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 2 करोडचं कर्ज आहे. त्यामुळं ही कंपनी कर्जमुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जर पाहिलं तर प्रमोटर होल्डिंग 69.03ची होती, नंतर ती 68.91 झाली म्हणजे कमी झालेली आपण इथं पाहू शकतो. पण त्याच्यानंतर पुन्हा 70.66 झालेली आपण इथं होल्डिंग पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा 70.62 आहे म्हणजे 69.03ची होल्डिंग ही कंपनीनं वाढवून 70.62 केलेली आहे. कंपनीला खर्च करण्यासाठी पैसा लागतो, त्यामुळे ही कंपनी आपले शेअर विकते आणि पुन्हा जेव्हा पैसे आले तेव्हा आपले शेअर खरेदी करत असते. पब्लिक ही जर पाहिली तर 24.95ची पब्लिक असलेली पाहायला मिळत आहे. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 18%चं डिस्काउंट आहे म्हणजे 15%च्या पुढं आहे डिस्काउंट. म्हणजे आपण ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतो. चार्ट जर बघितला तर सपोर्टवर आहे. 1300चा सपोर्ट ही कंपनी इथं घेत आहे आणि दुसरा जर सपोर्ट म्हणला तर तो 1150 आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 1000च्या खाली कंपनी किंवा 1000पर्यंत कंपनी येऊ शकते. इथपर्यंत येईलच असं नाही, तुम्हाला फक्त मी सपोर्ट सांगून ठेवतोय म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठं कंपनी येऊ शकते. कदाचित ती इथूनही वर जाऊ शकते पण सपोर्ट ध्यानात ठेवले पाहिजेत, त्याच्यामुळे आपला फायदा होऊ शकतो. पुढची कंपनी आहे स्टायलम इंडस्ट्रीज. स्टायलम इंडस्ट्रीज या ब्रँड नावाखाली सजावटीच्या लॅमिनेट निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. त्याची उत्पादने प्रामुख्याने युरोपियन आणि दक्षिण पूर्व आशियाई देशामध्ये निर्यात करते. हे उच्च गुणवत्तेच्या सजावटी लॅमिनेट विशेष पृष्ठभाग PU+ ला कोटिंग, घनपृष्ठभाग आणि कॉम्पॅक्ट लॅमिनेटची विस्तृत श्रेणी तयार करते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 2,736 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते म्हणजे छोटी कंपनी आहे. स्टॉकचा PE जास्त नाही, 23.3 आहे. ROC 31.8, ROE 26.3 आणि फेस व्हॅल्यू 5 आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. EPS छोटी कंपनी असूनही एकदम छान वाढलेली आहे म्हणजे प्रॉफिट कंपनी छान जनरेट करते. मिडियन पी जो आहे 26.5चा आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. आणि याबरोबरच ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कंपनी छोटी आहे, वरून डिस्काउंटवर आहे, सपोर्टवर आहे, कर्जमुक्त आहे. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मार्च 2012 पासूनचे सेल्स 104 करोडचे होते, ते 911 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. हे 3 क्वार्टरचे आहेत. मागच्या वर्षी 952 करोड असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेट प्रॉफिट 3 करोडचं नेट प्रॉफिट हे 118 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. म्हणजे नेट प्रॉफिटसुद्धा कंपनीनं चांगलं वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे आणि
10 वर्षाचा स्टॉक प्राईस CAGR म्हणजे गुंतवणूकदाराला तिनं 61% पैसा बनवून दिलेला आहे. 58% जर दिला तर 1 लाखाचे 10 वर्षामध्ये 1 कोटी रुपये होतात. हिनं 61 बनवला आहे म्हणजे त्याच्याही पुढं पैसा बनवलेला आहे. 5 वर्षाचा 34% आहे, 3 वर्षाचा 23% आहे. म्हणजे CAGR सुद्धा या कंपनीनं चांगले बनवून दिलेले आहेत. रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आपण इथं बघू शकतो 463 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जे 44 करोडचं होतं, नंतर 66 झालं, 73 झालं, 82 झालं, वाढत गेलं होतं, 190 पर्यंत आलं होतं. ते कमी करून कंपनीनं 0 केलेलं आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 15% डिस्काउंट आहे. म्हणजे आपल्या नियमामध्ये कंपनी आलेली आहे, इथून आपण गुंतवणूक करायला सुरू करू शकतो. ह्याच्यानंतर चार्ट जर बघितला तर चार्ट आपल्याला लक्षात येईल की 1450चा इथं सपोर्ट असलेला आपल्याला पाहायला मिळते. इथं सपोर्ट घेऊन कंपनी वर गेली, सध्या 1600वर ट्रेड करत आहे. ह्याही सपोर्टला ध्यानात ठेवा. 1500चा पण सपोर्ट कंपनी इथं घेऊ शकते. हाही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. कंपनी चांगली आहे, चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे शेअर इंडिया सिक्युरिटीज. 1575वर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. हे नाव बघा. शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेड ही एक वित्तीय सेवा प्रदाता आहे जी ग्राहकांना सानुकूलित भांडवली बाजार तंत्रज्ञान आधारित उपाय ऑफर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. हे किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकांना इक्विटी ब्रोकिंग, चलन आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ज, डिपॉझिटरी सेवा, सहभागी सेवा, म्युच्युअल फंड सल्लागार आणि वितरण इत्यादीसह आर्थिक उत्पादने आणि वैयक्तिक सेवा देते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप आपण बघा 6138 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. स्टॉकचा पी 14.4 म्हणजे पी खूपच कमी आहे. ROC 38.3, ROE 31 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे ROC व ROE ही चांगला आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. मिडियन पी जो आहे 13.4, हा 13.4ची ही डॉट रेषा आहे ती 13.4 जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. आणि EPS या कंपनीचे म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढलेले आपण इथं बघू शकतो. हे एक क्वार्टर फक्त प्रॉफिट थोडेसे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेल्स ग्रोथ मार्च 2016 पासूनची आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं बघू शकता 74 करोडची सेल्स 1483 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट 6 करोडचा जे आहे 423 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे, चांगली आहे. हायर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही. सेल्स ग्रोथ जी पाहिजे 5 वर्षाची 48 आहे, 3 वर्षाची 48 आहे, चालू वर्षामध्ये 36 पाहायला मिळते. प्रॉफिट ग्रोथ जी आहे 10 वर्षाची आपल्याला दिसत नाही आहे. 5 वर्षाची 77% आहे, 3 वर्षाची 74% आहे आणि चालू वर्षामध्ये 30 आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR म्हणजे गुंतवणूकदाराला या कंपनीनं 5 वर्षामध्ये 83%च्या CAGRनं पैसे बनवून दिलेत. 3 वर्षामध्ये 46%च्या CAGRनं कंपनीनं पैसे बनवून दिलेत. म्हणजे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि कंपनीनं चांगला परतावा सुद्धा ह्या दिलेला आहे. रिझर्व जर बघितलं तर 1700 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर बघितलं तर 400 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. म्हणजे कर्जसुद्धा जास्त नाही. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 21%चं डिस्काउंट या कंपनी आपल्याला वरून देत आहे. म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो. त्याच्यानंतर ह्या कंपनीनं पैसे किती बनवले बघा. ही कंपनी सप्टेंबर 2020ला आलेली आहे. 103 रुपयाला ही कंपनी आली होती. सध्या 1572 चालू आहे. म्हणजे ह्या 4 वर्षामध्ये ह्या कंपनीनं म्हणजे अजून सप्टेंबर यायचा राहिलेला आहे. तर ह्या कंपनीनं 3.5 वर्षातच जवळपास 15-16 पट पैसा बनवलेला आहे. म्हणजे 3.5 वर्षामध्ये कंपनीनं चांगला पैसा बनवलेला आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघितला तर एकदम सपोर्टवर कंपनी काम करत आहे. 1572वर ट्रेड करत आहे. 1570च्या आसपास हा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट 1410च्या आसपास आहे. तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा. सध्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो. चांगला पैसा हिनं बनवून दिलेला आहे आणि पुढेही बनवू शकते. त्याच्यानंतर सॅक्सॉफ्ट 268वर ट्रेड करत आहे ही कंपनी. आणि सॅक्सॉफ्ट लिमिटेड प्रामुख्याने USA, UK आणि मध्यस्तरीय कंपन्यांना व्यवसाय बुद्धिमत्ता आणि माहिती व्यवस्थापन उपाय प्रदान करण्यात गुंतलेली आहे. अवतार कृष्णा आणि त्यांचा मुलगा आदित्य कृष्णा यांनी 1999मध्ये याची स्थापना केलेली आहे. मार्केट कॅप जर बघितलं तर 2840 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. स्टॉकचा पी 29 आहे, ROC 28.4, ROE 22.7, फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ 31.4ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 66ची आपल्याला
पाहायला मिळते. म्हणजे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. EPS मस्त वाढलेले आपण पाहू शकतो, कंटिन्यू वाढलेले आहेत. मिडियन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे. मिडियन पी 15.8 आहे, त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे, पण वरून या कंपनीनं आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. आणि एवढं असून कंपनी आपल्याला इथं कर्जमुक्त असलेली पाहू शकतो. सेल्स ग्रोथ 123 करोडचे सेल्स आहेत मार्च 2012ला. ते आता 749 करोडपर्यंत आलेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. नेट प्रॉफिट 7 करोडचं जे होतं ते 98 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR आहे 10 वर्षाचा 43, 5 वर्षाचा 55 आणि 3 वर्षाचा 77. म्हणजे गुंतवणूकदाराला हिनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे. रिझर्व जर बघितलं तर रिझर्व 444 करोडचा आहे आणि कर्ज फक्त 12 करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 32% डिस्काउंट आहे, म्हणजे आपण गुंतवणूक करायला चालू करू शकतो. चांगलं डिस्काउंट कंपनीनं आपल्याला वरून दिलेलं आहे. ह्या कंपनीनं किती बघा, 30 मार्च 2020ला ही कंपनी 12 रुपयावर ट्रेड करत होती. आता 267 रुपयावर ट्रेड करत आहे. म्हणजे 22-23 पट पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे. एवढं वरून पडूनसुद्धा, नाही तर हायवर जर आपण पाहिलं असतं तर अजूनही जास्त पैसा हिनं बनवलेला आपल्याला पाहायला मिळाला असता. चार्ट बघितला तर सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. 250चा सपोर्ट असलेला आपण इथं पाहू शकतो. 250ला सपोर्ट घेऊन कंपनी 267वर ट्रेड करत आहे. त्याच्या खाली जर आली तर 210च्या आसपास कंपनी येऊ शकते, कारण इथं तिनं सपोर्ट घेतलेला आहे. आणि हा जो रेजिस्टन्स होता तो इथं सपोर्टचं इथं काम करत असलेला आपल्याला पाहायला मिळते. तर 210चाही सपोर्ट ध्यानात ठेवू शकता. आणि सध्याही कंपनी सपोर्टपासून जास्त वर गेलेली नाही, 250चा सपोर्ट आहे. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.